सो आपलाच सेशन आहे फॉर एसएपी पीपी. सो हे एसएपी पीपी मॉड्यूलचं फर्स्ट सेशन आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल वी स्टार्ट विथ एसएपी. सो एसएपी काय आहे? व्हॉट इज द एसएपी? Okay, so SAP stand for System Application and Product in Data Processing. Okay. So SAP stand for System Application and Product in Data Processing. So सिस्टीम मधील S, application मधील E and product मधील P असं मिळून आपलं SAP सॉफ्टवेअर बनतं. सो SAP हे एक ERP सॉफ्टवेअर आहे. ERP म्हणजे काय? एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग. प्लॅनिंग. स्वतः एंटरप्राइज म्हणजे काय? सो त्यामध्ये ऑर्गनायझेशन येणार आहे. सो त्या कंपनीसाठी त्यांना रिसोर्स प्लॅनिंग करायचं आहे. त्यासाठी ERP सॉफ्टवेअर यूज करणं. आता ERP मध्ये कोणते कोणते सॉफ्टवेअर येतात? त्यामध्ये SAP आहे, ओरॅकल आहे, बान आहे, देन पीपलसॉफ्ट आहे, JD एडवर्ड्स आहे, मायक्रोसॉफ्ट नेविजन आहे, मायक्रोसॉफ्ट डायनेमिक आहे. सो असे नंबर ऑफ सॉफ्टवेअर्स आहेत त्यामध्ये ERP मध्ये. पण आपला जो एसएपी आहे हा टॉप आहे. ओके, सो ऑल ERP मध्ये आता जो करंट लेटेस्ट एसएपी म्हणजे ERP चालू आहे तो म्हणजे कोणता यूज होतो जास्त? एसएपी. ऑलमोस्ट मोर दॅन 75-80% एसएपी सिस्टम यूज केली जाते फॉर मॅनेजिंग दी बिझनेस. आता एसएपीचा यूज का होतो, कशासाठी होतो? आता फॉर एक्झाम्पल आपल्या घरी, सो आपलं जे होम एक्सपेन्सेस आहे, आपलं इन्कम, आपलं एक्सपेन्स हे ट्रॅक करण्यासाठी आपण काय करतो? सो कुठेतरी नोट करून ठेवतो, डायरीमध्ये नोट करून ठेवतो किंवा एखादी एक्सेल शीट बनवतो. बरोबर. कोणाला किती पैसे दिलेत, कोणाकडून किती पैसे येणार आहे, काय एक्सपेन्स खर्च येणार आहे, फ्युचर प्लॅनिंग. सो या सगळ्या गोष्टीचं. बट आता एखादी जर मोठी ऑर्गनायझेशन आहे आणि त्या ऑर्गनायझेशनच्या लेवलला त्याला डेटा मेंटेन करायचा आहे, डेटा मॅनेज करायचं. सो त्या केसमध्ये असं एक्सेल वगैरे युजफुल ठरत नाही, बिकॉज इथे नंबर ऑफ युजर्स असतात आणि नंबर ऑफ डेटा असतो. मग अशा केसमध्ये त्यांच्याकडे एक प्रॉपर सिस्टीम पाहिजे की ज्यामध्ये ते ऑल रेकॉर्ड सेव्ह करू शकतात, ऑल रेकॉर्ड ट्रॅक करू शकतात, ऑल रिपोर्ट्स पाहू शकतात. सो अशा या बिग थिंग्स साठी आपल्याकडे आहे ERP सिस्टीम आणि आपला ERP आहे एसएपी. आता एसएपी मध्ये नंबर ऑफ मॉड्यूल्स आहेत. सो आता एसएपी चे मॉड्यूल्स कोणते कोणते आहेत? सो त्यामध्ये दोन टाईपचे मॉड्यूल्स आहेत. फर्स्ट मॉड्यूल टाईप इज टेक्निकल अँड सेकंड मॉड्यूल टाईप इज फंक्शनल. सर टेक्निकल मध्ये कोणते कोणते मॉड्यूल आहेत? एक अबॅप आहे, सेकंड बेसिस आहे, देन फ्युरी, BIBW, PIPO. हे सगळे कसे टेक्निकल मॉड्यूल आहेत. टेक्निकल म्हणजे काय? बॅकएंडचे मॉड्यूल्स आहेत की ज्यामध्ये प्रोग्रामिंग कोडिंग वगैरे केली जाते. आणि देन सेकंड टाईप आहे फंक्शनल. सो त्यामध्ये MM मॉड्यूल असेल, PP मॉड्यूल आहे, त्यानंतर SD मॉड्यूल आहे, देन FICO मॉड्यूल आहे, त्यानंतर प्लांट मेंटेनन्स HR. आहे. येस, HR पण आहे. सो HR साठी SCM और दे कॅन यूज सक्सेस फॅक्टर. ओके, देन EHS आहे, PM. 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 येस. सो असे नंबर ऑफ फंक्शनल मॉड्यूल आहेत ऍज पर डिपार्टमेंट. सो त्या कंपनीमध्ये जेवढे डिपार्टमेंट्स असतील तेवढे ते फंक्शनल मॉड्यूल यूज करणार आहेत. समजा एखादी कंपनीमध्ये मेंटेनन्स ते सिस्टीम मधून करत नाहीत, मग त्या केसमध्ये ते PM मॉड्यूल यूज नाही करणार. बट त्यांच्याकडे वेगळं काही मॉड्यूल असेल तर त्यासाठी ते यूज करणार. सो आता नॉर्मली MMPP, SD, FICO, PM, SCM, EHS असे मॉड्यूल्स आहेत की जे मोस्ट ऑफ कंपनी यूज करतात. आता MM म्हणजे काय? MM म्हणजे मटेरियल मॅनेजमेंट. देन PP म्हणजे काय? प्रोडक्शन प्लॅनिंग. ओके, SD म्हणजे काय? सेल्स अँड डिस्ट्रीब्युशन. Distribution. फिको म्हणजे फायनान्स अँड कंट्रोलिंग. PM म्हणजे प्लांट मेंटेनन्स. Plant maintenance. SCM सक्सेस फॅक्टर हे कशासाठी आहेत? HR मॉड्यूल साठी आहेत, HR डिपार्टमेंट साठी आहे. आणि EHS म्हणजे काय? सेफ्टी, एन्व्हायरमेंटल हेल्थ अँड सेफ्टी. सो असे नंबर ऑफ फंक्शनल मॉड्यूल आहेत. त्यापैकी आपला जो एसएपी पीपी आहे, एसएपी पीपी म्हणजे काय? प्रोडक्शन प्लॅनिंग. हा एक फंक्शनल मॉड्यूल आहे की यामध्ये काय काय सिनारिओ आपण जे येतात यामध्ये प्लॅनिंग येणार आहे, विच कॉल्ड PPC. अँड सेकंड आहे प्रोडक्शन एक्झिक्युशन, त्याला आपण काय म्हणतो? प्रोडक्शन डिपार्टमेंट.
सो अशा दोन डिपार्टमेंटच्या वर्कसाठी आपल्याला पीपी मॉड्यूल आहे, एसएपी पीपी. आता कोणत्याही तुम्ही एक इंडस्ट्री घ्या, कोणतीही मॅन्युफॅक्चरिंग कंपनी घ्या, त्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग हे इम्पॉर्टंट आहे. समजा एखाद्या कंपनीमध्ये जे मॅन्युफॅक्चरिंग मशीन्स आहेत तेच बंद पडले किंवा मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस फॉलो झाली, तर त्या केसमध्ये त्यांची कंपनी वर्क होणार आहे का? मग ती नाही. कंपनी वर्क होणारच नाहीये, बिकॉज मॅन्युफॅक्चरिंग नाही झालं तर ते सेल्स काय करणार? सेल करण्यासाठी मॅन्युफॅक्चरिंग होणं इम्पॉर्टंट आहे. सो फिजिकली जशी एखादी कंपनी वर्क करते, फॉर एक्झाम्पल त्या कंपनीचे सप्लायर्स असतात, त्यांच्याकडे नंबर ऑफ प्रोडक्ट्स असतात, ते नंबर ऑफ प्रोडक्ट सेल करतात, देन सगळं प्लॅनिंग करून त्यांचा रेव्हेन्यू जनरेट होतो. सो त्याच प्रकारे आपला जो पीपी मॉड्यूल आहे, सो त्या कंपनीचा हर्ट असणार आहे, बिकॉज ऑल सारे मॉड्यूल्स पीपीशी इंटिग्रेट असणार आहे. फॉर एक्झाम्पल, पीपी राईट. इंटिग्रेट असेल एम मॉड्यूलशी, पीपी इंटिग्रेट असेल एसडी मॉड्यूलशी, पीपी इंटिग्रेट पियम. असेल क्यूएम मॉड्यूलशी, पीपी इंटिग्रेट असेल पीएम मॉड्यूलशी. ओके. देन पीपी इंटिग्रेट असतो फिको मॉड्यूलशी सुद्धा, पीपी इंटिग्रेट असो एच आर मॉड्यूलशी. सो असं पीपीचं नंबर ऑफ मॉड्यूलची इंटिग्रेशन असणार आहे. आता इंटिग्रेशन का असेल? फॉर एक्झाम्पल एम चं काय इंटिग्रेशन असेल पीपी बरोबर? सो आपल्याला प्रोडक्शन करायचंय आणि प्रोडक्शन करण्यासाठी जे काही चाइल्ड मटेरियल लागतील, रॉ मटेरियल कोणाकडून येतात? वेंडर कडून. सो ती जी प्रोक्युरमेंट प्रोसेस आहे, ती प्रोक्युरमेंट प्रोसेस कोण करणार आहे? टीम. मग वन्स ते मटेरियल प्रोक्युअर करतील, स्टोअर मध्ये आणतील, त्यानंतर मग प्रोडक्शन पर्सन काय करतील? त्यांना जसं मटेरियल पाहिजे त्याप्रमाणे ते इश्यू करून घेतील. देन सेकंड, एसडीचं काय इंटिग्रेशन आहे? वन्स आपण मॅन्युफॅक्चरिंग केलं प्रोडक्ट, त्याचा स्टॉक बनवला, देन ते सेल करणार आहेत. सर पीपीनी प्रोडक्शनच नाही केलं ते सेल नाही करू शकत. देन क्यूएम मॉड्यूलची काय इंटिग्रेट असतं? सर क्यूएम मध्ये क्वालिटी मॅनेजमेंट असतं, इन प्रोसेस क्वालिटी, त्यानंतर इनवर्ड क्वालिटी आणि फायनल क्वालिटी. जी इन प्रोसेस क्वालिटी आहे ती पीपीशी इंटिग्रेटेड, म्हणजे ज्यावेळेस आपण प्रोडक्शन करतो त्यावेळेस क्वालिटी इन्स्पेक्शन करायचं. देन पीएम म्हणजे काय? मेंटेनन्स. सो आपण ज्या मशीन्स वरती प्रोडक्शन करणार आहे त्यांचं मेंटेनन्स कोण करेल? मेंटेनन्स वाले, पीएम. देन फिको म्हणजे काय? फायनान्स अकाउंटिंग. सो अकाउंटिंग जिथे तिथे येणार आहे, फॉर एक्झाम्पल अकाउंटिंग पीपी मध्ये असणार आहे, मध्ये असणार आहे, एसडी मध्ये सुद्धा असणार आहे, तिथे फिको मॉड्यूल लागणारच आहे. आणि एचआरचं काम काय आहे? तर जर पीपी मॅन्युफॅक्चरिंग करताय तर त्याला मॅनपॉवर सप्लाय करायचं. सो अकॉर्डिंग टू हे सगळे सिनारिओ आपण पाहिले तर पीपी मॉड्यूलचे मोस्ट ऑफ मॉड्यूलची इंटिग्रेशन असणार आहे. म्हणजे एक प्रकारे पीपी हा कसा आहे? मेन मॉड्यूल आहे कोणत्याही कंपनीचा पकडणार, मॅन्युफॅक्चरिंग कंपनी. सो आता मॅन्युफॅक्चरिंग मध्ये कोणत्या कोणत्या कंपनी येतात? सो त्यामध्ये मेकॅनिकल फील्डच्या कंपनी असतात, तर त्या मोस्ट ऑफ ऑटो मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज आहेत. देन सेकंड, आणखी कोणत्या कंपनीज असतात की ज्या असेंब्ली प्रोडक्शन बनवतात. देन थर्ड, फूड, फार्मा, केमिकल. अशा नंबर ऑफ कंपनीज आहेत की ज्यामध्ये पीपी मॉड्यूल यूज केलं जातं. सो मेकॅनिकल, ऑटोमोबाईल्स, असेंब्लीच्या कंपनी असतील, फूड, फार्मा, केमिकल. सो यामध्ये काय केलं जातं? पीपी मॉड्यूल यूज केलं जातं. आता अकॉर्डिंग टू इंडस्ट्री, सो पीपी मध्ये वेगवेगळे सेक्शन्स आहेत किंवा त्याला आपण म्हणू शकतो वेगवेगळे वर्टिकल्स आहेत. वर्टिकल्स इन एसएपी पीपी. सॉरी. तर त्यामध्ये फर्स्ट वर्टिकल आहे डिस्क्रीट मॅन्युफॅक्चरिंग. सो डिस्क्रीट मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे काय? सो आता माझ्याकडे नंबर ऑफ प्रोडक्ट आहे. ओके. सो माझ्याकडे नंबर ऑफ प्रोडक्ट मी मॅन्युफॅक्चरिंग करतोय, पण मशीन तर माझ्या जवळपास तेच यूज होतं. त्यामध्ये मशीनचं मी सेटअप चेंज करून प्रोडक्शन करतोय. सो प्रोडक्टची इथे कशी व्हरायटी आहे? या केसमध्ये माझे प्रोडक्ट जे बनणार आहे ते कसं असणार आहे? बॅच ओरिएंटेड. म्हणजे समजा मला एखाद्या प्रोडक्टची रिक्वायरमेंट आली, एक्स प्रोडक्ट 1000 क्वांटिटी बनवायचा आहे, वाय प्रोडक्ट 500 क्वांटिटी बनवायचा आहे, देन झेड प्रोडक्ट 10,000 क्वांटिटी बनवायचा आहे. सो मी काय करेन मग? अकॉर्डिंग टू प्लॅन ते प्रोडक्ट बनवेल, आणि तेवढं प्लॅन कम्प्लीट झाला की नवीन प्रोडक्ट घेईन बनवायला, की जेथे माझ्याकडे प्रोडक्टची व्हरायटी आहे. सो अशी जी इंडस्ट्री आहे त्याला म्हणायचं डिस्क्रीट मॅन्युफॅक्चरिंग. सेकंड आहे आरईएम. आरईएम स्टँड फॉर रिपिटेटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग. सो रिपिटेटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे काय? की जेथे असेंब्ली प्रोडक्शन होतं ते रिपिटेटिव्हच्या कॅटेगरीमध्ये फॉल करतात. आता असेंब्ली प्रोडक्शन मध्ये तुम्ही कोणतेही असेंब्ली घेऊ शकता की त्यांच्या प्रोडक्शन प्रोसेस जी असेंब्ली प्रोसेस आहेत त्या सेम असतात ओव्हर लॉंग पिरियड ऑफ टाइम. जोपर्यंत प्रोडक्ट चालू आहे
तोपर्यंत त्याची प्रोसेस कशी असणार आहे, सेम असणार आहे. मग त्या केसमध्ये आपण काय यूज करणार आहे, रिपीटेटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग. अँड थर्ड आहे प्रोसेस इंडस्ट्री. सो यालाच काय म्हणायचं, पीपीपी आहे. सो पीपीपीआय म्हणजे काय, प्रोसेस इंडस्ट्री, म्हणजे जे फूड फार्मा केमिकल कंपनीज असतात त्यामध्ये जे एसएपीपीपी यूज केले जातात त्याला म्हणतात प्रोसेस इंडस्ट्री. सो आता या प्रोसेस मध्ये डिस्क्रीट मध्ये डिफरन्स काय आहे मेजर. तर डिस्क्रीट मॅन्युफॅक्चरिंग मध्ये माझा पार्ट आहे. फॉर एक्झाम्पल मी काहीतरी शाफ्ट बनवतोय, एखादं हाऊसिंग बनवतोय, केसिंग बनवतोय, वॉट एव्हर. सो त्या पार्ट मध्ये काय प्रॉब्लेम झाला, ओके, मशीनिंग करताना काय प्रॉब्लेम झाला, आपण त्या रिवर्क करू शकतो, राईट. आणि समजा माझी एक असेंब्ली आहे रिपीटेटिव्ह मध्ये, असेंब्ली मी मॅन्युफॅक्चरिंग केले, बनवले, समजा त्यामध्ये काय एखादा पार्ट फॉल्टी आहे, सो आपण ती असेंब्ली डिसमेंटल करून तो फॉल्ट प्रोडक्ट रिप्लेस करू शकतो. आणि देन आपण तो होल प्रोडक्ट सेल करणार. म्हणजे यामध्ये रिपेअर रिवर्क होतं डिस्क्रीट अँड रिपीटेटिव्ह मध्ये. पण इन प्रोसेस इंडस्ट्रीमध्ये रिवर्क किंवा प्रोडक्ट रिपेअर होत नाही. फॉर एक्झाम्पल, आता मी एक एक्झाम्पल घेतो फूडचा, माझी चॉकलेट बनवायची. चॉकलेट बनण्यासाठी एक नंबर ऑफ रॉ मटेरियल लागणार आहे. फॉर एक्झाम्पल त्याचा एक्स मटेरियल आहे, तो 1 ग्रॅम पाहिजे होता, पण माझ्याकडून चुकून तर 2 ग्रॅम पडला त्यामध्ये आणि चॉकलेट बनली गेली. मग त्या केसमध्ये आपण तो प्रोडक्ट सेल करू शकतो का, किंवा आपण त्या प्रोडक्ट त्याला रिपेअर करू शकतो का, की सारे माझे रॉ मटेरियल वेगळे करतो आणि अगेन परत बनवतो, आहे का पॉसिबल त्यामध्ये. नाही सर. फॉर एक्झाम्पल माझा सेकंड एक्झाम्पल घेऊ मेडिसिनचं. आपण जे मेडिसिन खातो, समजा एक मेडिसिन फार्मास्युटिकल कंपनी आहे, त्यांचं एक मेडिसिन बनवायचं आहे, त्या मेडिसिन मध्ये प्रत्येक प्रोडक्टचा वेगवेगळा प्रोपोर्शन असणार आहे. सो ज्यावेळेस माझा फायनल प्रोडक्ट बनेल आणि ते इन्ग्रेडियंट चुकीचे झाले, तर त्या केसमध्ये तो प्रोडक्ट स्क्रॅप, आपण तो परत रिवर्क रिपेअर करू शकत नाही. तर त्यामुळे याला काय केलं यांनी, प्रोसेस इंडस्ट्रीमध्ये आणलेलं आहे. सो पीपी कन्सल्टंट होण्यासाठी आपल्याला डिस्क्रीट मॅन्युफॅक्चरिंग, रिपीटेटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग अँड प्रोसेस इंडस्ट्री हे तिन्ही पण टॉपिक शिकायचे आहेत. म्हणजे तिघांची थोडी वेगवेगळी प्रोसेस आहे. बेसिक सगळ्यांचं जवळपास सिमिलर आहे, बट इंडस्ट्री वाईज व्हॅरी करतात. आता एसएपी पीपी मध्ये काय काय शिकायचं नॉर्मली. सो यामध्ये काय असणार आहे, फर्स्ट असणार आहे मास्टर डेटा, सेकंड असणार आहे ट्रान्झॅक्शन डेटा, अँड थर्ड असणार आहे ऑर्गनायझेशन ऑफ कॉन्फिगरेशन डेटा. सो आता मास्टर डेटा मध्ये काय येणार आहे, फॉर एक्झाम्पल आपल्याला प्रोडक्ट बनवायचं आहे, प्रोडक्शन करायचं आहे, मग प्रोडक्शन करायसाठी डेटा काय काय लागणार आहे. एसएपी थोडं बाजूला ठेवा. समजा मला एखादं प्रोडक्शन बनवायचं आहे, मला एखादा प्रोडक्ट बनवायचा आहे, एखादा कस्टमर आलाय, त्या कस्टमरने आपल्याला एक ऑर्डर दिली की XYZ प्रोडक्ट आम्हाला तुम्ही बनवून द्या. त्या केसमध्ये आपण प्लॅनिंग कसं करणार. पहिला रॉ मटेरियल यायचं. फर्स्ट रॉ मटेरियल आपल्याला लागणार, आपण काय करणार, रॉ मटेरियल आयडेंटिफाय करणार. सेकंड, प्लॅनिंग लागेल सर. नाही लगेच प्लॅनिंग नाही होत. समजा आता कस्टमरने आपल्याला एखाद्या प्रोडक्टची ऑर्डर केली, सो ऑर्डर बरोबर तो आपल्याला काय करणार, डिझाईन पण देणार आहे, कारण का आपण फर्स्ट टाइम ते राईट. मटेरियल त्यांना पाठवणार आहे. आपल्याला काय माहिती त्यांचा प्रोडक्ट कसं आहे. सो त्यांचं डिझाईन असणार आहे, डिझाईन मध्ये सर्व काही डिटेल्स असणार आहे, ड्रॉइंग वगैरे. सो त्यामध्ये कोणते कोणते पार्ट्स आहेत, मग त्यामध्ये कोणते रॉ मटेरियल्स आहेत, कोणते सेमी फिनिश पार्ट्स आहेत, सगळ्यांचा बोलून कोणता माझा एफजी प्रोडक्ट बनतोय. सो हे झाले मटेरियल्स, रॉ मटेरियल, सेमी फिनिश मटेरियल अँड पॅकेजिंग मटेरियल. एफ एस जी एफ जी मटेरियल, एफ जी पॅकेजिंग, असे ऑल काइंड पॅकेजिंग. ऑफ त्यात मटेरियल असणार आहेत. देन सेकंड काय असेल त्याचा, बॉम्ब, बिल ऑफ मटेरियल. बिल ऑफ मटेरियल. बिल देन ऑफ राउटिंग. मटेरियल म्हणजे काय, की समजा आता आपल्याकडे नंबर ऑफ मटेरियल आहे, समजा मला एक्स प्रोडक्ट बनवायचा आहे, त्यासाठी माझे चाइल्ड मटेरियल किती लागणार आहेत. सो त्यामध्ये समजा फर्स्ट प्रोडक्ट, सेकंड प्रोडक्ट, थर्ड प्रोडक्ट असे मल्टिपल चाइल्ड मटेरियल्स आहेत. कोणते कोणते चाइल्ड मटेरियल आणि ते किती क्वांटिटी, हा जो डेटा आहे तो म्हणजे काय, बिल ऑफ मटेरियल. थर्ड काय लागेल आपल्याला, मशीन्स. राउटिंग. मशीन्स लागेल ना, म्हणजे आपल्याला Yes, that मशिनरी. means routings. नो नो, These all portions of routings. या राउटिंग आहे, बट राउटिंग कशावरती करणार आपण. फॉर एक्झाम्पल माझं ड्रिलिंग ऑपरेशन आहे, Machines. सो ड्रिलिंग ऑपरेशन कशावरती Right. होणार आहे, ऑब्विसली ड्रिलिंग मशीनवरती. सो फर्स्ट आपल्याला ते Drilling machines. मशीन्स आपल्याकडे असले पाहिजेत. मग ऍज पर ऑपरेशन्स आपल्याला कोणते कोणते मशीन्स लागणार आहेत, ते मशीन्स आपल्याला काय करायचं, सेटअप करायचे, त्यासाठी सिस्टीम त्याला म्हणतात वर्क सेंटर. देन फोर्थ काय असणार आहे, राउटिंग. जसं तुम्ही राउटिंग बोला, राउटिंग म्हणजे काय, ऑपरेशन्स डिटेल.
ऑपरेशन्स. ओके, त्यामध्ये तुमचे नंबर ऑफ ऑपरेशन्स कोणते कोणते आहेत, सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन्स कोणते कोणते आहेत, कोणता ऑपरेशन कोणत्या मशीन होणार आहे, त्याचे सायकल टाइम्स किती राईट. आहेत, असा ऑल डेटा याच्यामध्ये असणार राउटिंग मध्ये. ओके. आणि फिफ्थ डेटा आहे म्हणजे एसीपीचा डेटा प्रोडक्शन आहे, वर्जन. प्रोडक्शन व्हर्जन. सर प्रोडक्शन व्हर्जनची का गरज आहे? फॉर एक्झाम्पल, माझ्याकडे मल्टिपल बॉम्ब आहेत फॉर एका मटेरियलचे आणि मल्टिपल राउटिंग आहेत. सर प्रोडक्शनसाठी आपण कोणता बॉम्ब आणि कोणता राउटिंग यूज करणार आहे याचं जे कॉम्बिनेशन आहे, ते कॉम्बिनेशन आपण प्रोडक्शन व्हर्जन मध्ये जाऊन काय करतो, सेव्ह करतो. सो बिफोर गोइंग टू प्रोड्यूस वी नीड टू रिक्वायर दिस 5 मास्टर डेटा. आणि हे जे मास्टर डेटा आहे हे वन टाइम ऍक्टिव्हिटी आहे. सो फर्स्ट टाइम आपण सगळे मेंटेन करणार आणि देन मग प्रोडक्शन स्टार्ट होईल. ज्यावेळेस आपण प्रोडक्शन स्टार्ट करणार आहे मग कुठे येतो, ट्रान्झॅक्शन डेटा मध्ये. सो बिफोर गोइंग टू प्रोड्यूस मटेरियल वी नीड टू क्रिएट प्रोडक्शन ऑर्डर ऑर प्रोसेस ऑर्डर. आता प्रोडक्शन ऑर्डर म्हणजे काय, जर आपल्याकडे डिस्क्रीट मॅन्युफॅक्चरिंग असेल देन वी कॅन यूज प्रोडक्शन ऑर्डर. समजा आपल्याकडे प्रोसेस इंडस्ट्री असेल देन वी कॅन यूज प्रोसेस ऑर्डर. ओके. सो आपल्याला इथे प्रोडक्शन आणि प्रोसेस ऑर्डर बनवावे लागतं. आता प्रोडक्शन ऑर्डर किंवा प्रोसेस ऑर्डर काय असणार आहे, त्यामध्ये इन्फॉर्मेशन असेल की आपण कोणता मटेरियल मॅन्युफॅक्चरिंग करतोय, त्याची क्वांटिटी किती आपल्याला बनवायची, तर स्टार्ट डेट काय आहे, एंड डेट काय आहे, त्यासाठी आपण कोणता बॉम्ब यूज करणार आहे, कोणता राउटिंग यूज करणार आहे, हा ऑल डेटा कशामध्ये असणार आहे, इन द प्रोडक्शन ऑर्डर. स्वतः प्रोडक्शन ऑर्डर प्रोडक्शन. बनवला आपण, पुढे काय करायचंय, त्याला रिलीज करायचंय. कन्फर्म. रिलीज. रिलीज प्रोडक्शन ऑर्डर. आता रिलीज म्हणजे काय, जस्ट समजा आपल्याला प्लॅनिंग आलेलं आहे, ऍज पर प्लॅनिंग आपण प्रोडक्शन ऑर्डर बनवलंय, देन ते प्रोडक्शन ऑर्डर ऑथेंटिकेट करायचे म्हणजे त्याला अप्रूव्ह करायचे. म्हणजे सगळा प्रोडक्शन ऑर्डर ऍज पर प्लॅनिंग नुसार आहे म्हणजे याला म्हणायचं रिलीज. देन नेक्स्ट काय करायचंय, गुड्स इश्यू. त्याचे जे चाइल्ड मटेरियल्स आहेत ते सगळे चाइल्ड मटेरियल्स आपल्याकडे पाहिजेत. सो फॉर एक्झाम्पल, माझा जो मोबाईल बनतोय, मोबाईल इज द फिनिश प्रोडक्ट, ते चाइल्ड मटेरियल कोणते कोणते असतील मोबाईलचे, सगळ्यांना मोबाईल माहिती असेल बरोबर. असं कोणी आहे त्याला मोबाईल माहिती मदरबोर्ड नाही. असेल. ओके, मदरबोर्ड मदरबोर्ड. असेल सर आतमधला. करेक्ट. बॅटरी. बॅटरी बॉडी असेल, बाजूची. बॉडी असेल, बॉडी असेल. स्क्रीन. स्क्रीन असेल त्याची. स्क्रीन आहे करेक्ट, त्याचे बटन्स आतमधले असणार स्क्रूज आहेत, वगैरे असतील. छोटे छोटे स्क्रूज असतील. स्पीकर असेल, माईक असेल, बरोबर. म्हणजे त्याचे Yes. मल्टिपल प्रोडक्ट्स आहेत. समजा माझ्याकडे चाइल्ड मटेरियलचा स्टॉकच नाहीये, समजा माझ्याकडे बॅटरीज नाहीये किंवा माझ्याकडे बाकीचं मदरबोर्डच नाहीये, माझ्याकडे स्क्रूज नाहीये, बॉडी नाहीये, डिस्प्ले नाहीये, देन आपण ते प्रोडक्शन करू शकतो का? नाही सर होणार. नो. नाही. सो मग त्यासाठी आपल्याला काय एरर्स करायचे, येईल. आपल्याला त्यासाठी काय करायचे, सगळे जे चाइल्ड मटेरियल्स आहेत त्यांचा स्टॉक आपल्याला आधी मेंटेन करायचा आहे. आपल्याकडे स्टॉक असला पाहिजे, म्हणजेच तो स्टॉक आपण काय करणार, कन्झ्युम करणार आहे. ते कन्झम्पशन प्रोसेसला काय म्हणायचंय, गुड्स इश्यू. अँड आफ्टर गुड्स इश्यू काय होणार आहे, गुड्स रिसिप्ट. तर गुड रिसिप्ट म्हणजे काय, सो आफ्टर गुड्स इश्यू आपण सगळे प्रोडक्ट आणले, सगळे प्रोडक्ट एकत्र केले, तर तो माझा फायनल प्रोडक्ट बनणार. जो काही फायनल प्रोडक्ट बनेल तो म्हणजे काय झाला, गुड्स रिसिप्ट. कोड रिसिप्ट. ओके. आता ही जी ऍक्टिव्हिटी होणार आहे, गुड्स इश्यू गुड रिसिप्ट, ही ऍक्टिव्हिटी कशी होणार आहे, वाया प्रोडक्शन ऑर्डर कन्फर्मेशन. त्यामध्ये मल्टिपल सेटिंग सुद्धा आहेत की तुम्ही डायरेक्ट म्हणजे प्रोडक्शन ऑर्डर कन्फर्मेशन केलं की गुड्स इश्यू होणार आहे, गुड रिसिप्ट होईल, अशी ऑटोमॅटिक सेटिंग आहे. समजा ऑटोमॅटिक सेटिंग नको असतील तर आपण मॅन्युअली पण करू शकतो. हे सर्व काय झाले आपले ट्रान्झॅक्शन डेटा. सो यामध्ये होतं काय, यामध्ये काय होतं, आपण रॉ मटेरियल पासून आपला फायनल डिझायर्ड प्रोडक्ट बनवतो, त्याची प्रोसेस आहे. त्यासाठी आपल्याला प्रोडक्शन ऑर्डर क्रिएट करायची, त्याचा स्टॉक बनवायचे. देन आणखी ट्रान्झॅक्शन डेटा कोणते कोणते, नेक्स्ट ट्रान्झॅक्शन डेटा आहे रिझर्वेशन. आता रिझर्वेशन म्हणजे काय, आता फॉर एक्झाम्पल आपले जे रॉ मटेरियल्स आहेत की जो वेंडर प्रोव्हाइड करतो, ते रॉ मटेरियलचा स्टॉक आधी कुठे असतो, फर्स्ट स्टार्टिंगला कोड. स्टोअर मध्ये असतो बरोबर. मग तो स्टोअर मधून शॉप फ्लोअरला स्टॉक मूव्ह कसा होईल, ट्रान्सफर करतो. सो ट्रान्सफर करतो तो. येस, तो ट्रान्सफर कसं होणार आहे, बाय युझिंग रिझर्वेशन.
रिझर्वेशन्स. प्रोडक्शन पर्सनला जर स्टॉक पाहिजे असेल शॉप फ्लोअरला, त्यांना फर्स्ट रिझर्वेशन क्रिएट करावे लागेल. त्यामुळे त्यांना मेन्शन करावे लागेल त्यांना कोणते मटेरियल पाहिजे, किती क्वांटिटी पाहिजे. देन ते रिझर्वेशनची स्लिप घेऊन स्टोअर मध्ये जातील, तिथून ते मटेरियल इश्यू करून घेतील. देन तो मटेरियलचा स्टॉक ते मूव्ह करतील स्टोअरवाले, स्टोअर टू शॉप फ्लोअर. आणि त्यानंतर फिजिकली ते मटेरियल शॉप फ्लोअरला घेऊन येतील. म्हणजे काय, हा रिझर्वेशन कन्सेप्ट आहे. त्यानंतर एक प्लॅनिंगचा टॉपिक आहे, तो त्यामध्ये MRP, MPS, CBP. ओके, असे नंबर ऑफ टॉपिक्स आहेत प्लॅनिंग मध्ये. MRP म्हणजे काय, मटेरियल मटेरियल रिक्वायरमेंट रिक्वायरमेंट प्लॅनिंग. प्लॅनिंग. MPS मास्टर प्रोडक्शन शेड्युलिंग. अँड CBP कन्झम्पशन बेस्ड प्लॅनिंग. सो प्लॅनिंग करण्यासाठी हे खूप इम्पॉर्टंट आहे. सो यापैकी MRP खूप इम्पॉर्टंट आहे. सो PP मॉड्यूल म्हणजेच MRP एक प्रकारे. समजा MRP प्लॅनिंग करायचं असेल तर PPचा ऑल डेटा आपल्याला बनवावा लागतो, क्रिएट करावा लागतो. आणि त्या थ्रू आपण काय करू शकतो, MRP प्लॅनिंग करू शकतो. सो MRP मध्ये मल्टिपल टॉपिक्स आहेत. सो त्यामध्ये मेक टू स्टॉक प्लॅनिंग आहे, मेक टू ऑर्डर प्लॅनिंग आहे, वेगवेगळ्या प्लॅनिंग स्ट्रॅटेजीज आहेत. स्ट्रॅटेजी 10, स्ट्रॅटेजी 11, स्ट्रॅटेजी 20, स्ट्रॅटेजी स्ट्रॅटेजी 40, 20. स्ट्रॅटेजी 50. अशा नंबर ऑफ प्लॅनिंग स्ट्रॅटेजीज असतात त्यामध्ये. देन नेक्स्ट टॉपिक येणार आहे कॅपॅसिटी प्लॅनिंग. सो व्हॉट इज मीन बाय कॅपॅसिटी प्लॅनिंग, आपण जे प्रोडक्शन साठी मशीन यूज करतोय, मग त्या मशीनची कॅपॅसिटी असते. मग ते कॅपॅसिटी प्लॅनिंग सिस्टीम मध्ये कसं केलं जातं. सो त्यासाठी हा टॉपिक आहे कॅपॅसिटी प्लॅनिंग. त्यानंतर स्क्रॅप प्रोसेस. सो द SAP PP मध्ये स्क्रॅप प्रोसेस आहे. आता स्क्रॅप मध्ये काय काय येणार आहे. 242 रिजेक्टेड मटेरियल. सो समजा डिफेक्टिव्ह मटेरियल आहे, बट SAP मध्ये आपल्याला स्क्रॅपचं पण प्लॅनिंग करावं लागतं. सो त्यामध्ये राईट. असेंब्ली स्क्रॅप आहे, ऑपरेशन स्क्रॅप आहे, मटेरियल लेवलचा पण स्क्रॅप होतो काही काही वेळेस. मग पर्टिक्युलर स्क्रॅपला लक्षात घेऊन आपल्याला एक्स्ट्रा प्लॅनिंग करावं लागतं. मग त्यासाठी स्क्रॅप प्रोसेस पाहणं खूप इम्पॉर्टंट आहे. देन स्टेप नंबर 10, रिवर्क. तर रिवर्क प्रोसेस काय आहे. समजा आपण प्रोडक्ट बनवला, प्रोडक्शन झालं, मटेरियल बनला, बट त्यामध्ये फॉल्ट आहे. सो ऍज पर जो काय स्टँडर्ड आहे किंवा ऍज पर मेजरमेंट नुसार तो मटेरियल बनलेला नाही, त्यामध्ये डेव्हिएशन आलेलं आहे आणि ते ऍक्सेप्टेबल नाहीये. सो त्या केसमध्ये आपल्याला तो मटेरियल काय करावं लागतो, रिवर्क करावं लागतं. सो सेम सिस्टीम मध्ये पण त्याची रिवर्क प्रोसेस आहे. देन LTP आहे. LTP म्हणजे लॉंग टर्म प्लॅनिंग. So which is similar to planning, it is not real time planning. So we can use LTP just only checking the feasibility. म्हणजे समजा पुढच्या 6 महिन्यामध्ये माझ्याकडे X नंबर ऑफ प्रोडक्शन ऑर्डर आल्या किंवा जास्त आपल्याला सप्लाय करायचं आहे. सो त्या केसमध्ये आपल्या मशीन्स कॅपेबल आहेत की नाही, वेंडर तेवढे कॅपेबल आहेत की नाही, हे जे एक सिम्युलेशन आपण LTP थ्रू चेक करू शकतो. हे जस्ट एक इमॅजिनरी प्लॅनिंग आहे. रिअल टाइम मध्ये त्याचा काही इम्पॅक्ट पडत नाही. ऍज लाईक MRP साठी LTPचं प्लॅनिंग होतं. देन आहे बॅच मॅनेजमेंट. काय आहे, बॅच मॅनेजमेंट. आता बॅच मॅनेजमेंट म्हणजे काय, समजा आपल्याला प्रोडक्शन होतंय, मटेरियल परचेस होतंय किंवा सेल होतंय. समजा ते प्रत्येक लॉट मध्ये होत असतं. मग सपोज अशा काही इंडस्ट्रीज आहेत की आपल्याला ते लॉट ट्रॅक करायचे, की माझा मटेरियल प्रोक्यूर झालाय, तो मटेरियल प्रोक्यूर कोणत्या लॉट मधून झालेला आहे किंवा कोणत्या लॉट मध्ये आलेला आहे, त्याचा लॉट नंबर काय, त्यामध्ये किती क्वांटिटी होते, तो लॉट कोणत्या दिवशी आपल्याकडे आलेला आहे, त्याचं GRN कोणी केलेलं आहे. सेम फॉर प्रोडक्शन. समजा मी प्रोडक्शन केलेलं आहे, तर त्या प्रोडक्शन लॉट मध्ये किती क्वांटिटीज होत्या वगैरे. आता बॅचची गरज का पडते. सो ही गरज पडते ट्रेसेबिलिटीसाठी. सो फॉर एक्झाम्पल एक फार्मा कंपनी आहे, ते मेडिसिन बनवते. समजा एखादा प्रोडक्ट आहे आणि तो नंतर समजलं की तो प्रोडक्ट डिफेक्टिव्ह आहे, त्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. समजा मेडिसिन मध्ये जर प्रॉब्लेम असेल तर त्याने काय होऊ शकतं, ह्युमन लाईफ इफेक्ट होऊ शकतो की नाही, डेंजरस आहे. मग मग त्या प्रोडक्टच्या इन्फॉर्मेशनवर त्याची बॅच कोणती फाइंड करणार, मग त्या बॅच मध्ये आणखी कोणते कोणते प्रोडक्ट्स आहेत, कोणते मटेरियल्स होते, किती क्वांटिटी, ते सगळे क्वांटिटी आपल्याला फाइंड करायचे. आणि तो मटेरियल आपण कोणाकोणाला सेल केलेला आहे हे सुद्धा फाइंड करू शकतो आणि मटेरियल रिटर्न बोलू शकतो. सो बॅच मॅनेजमेंट कशासाठी आहे, जस्ट फॉर ट्रेसेबिलिटी. एक मिनिट.
ओके, आय एम बॅक. सो अशा प्रकारे आपले पीपीचे नंबर ऑफ टॉपिक्स आहेत. So हे सर्व जे टॉपिक्स आहेत, मास्टर डेटा असेल, ट्रान्झॅक्शन डेटा असेल, हे सगळे टॉपिक्स कसे आहेत, एंड युजरचे टॉपिक्स आहेत. पुढे जाऊन कॉन्फिगरेशन सुद्धा आपल्याला पाहायचं. त्यानंतर आपण इन डीप मध्ये नेक्स्ट पाहणार आहोत रिपीटेटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग काय आहे, प्रोसेस इंडस्ट्री काय आहे. ओके. सो आता प्रोसेस इंडस्ट्रीमध्ये थोडे वेगळे मास्टर डेटा असतात, जे तिथे मटेरियल मास्टर आहेच. देन सेकंड तिथे बॉम्ब पण असणार आहे, बट तिथे वर्क सेंटर नसतो. तिथे काय असतं, रिसोर्स असतं. तिथे राउटिंग नसतात, तिथे असतं मास्टर रेसिपी. अँड देन नेक्स्ट इज प्रोडक्शन वर्जन. तिथे प्रोडक्शन ऑर्डर नसते, तिथे काय असते, प्रोसेस ऑर्डर असते. मग प्रोसेस ऑर्डर क्रिएशन, प्रोसेस ऑर्डर रिलीज, प्रोसेस ऑर्डरचा गुड्स इश्यू, गुड रिसिप्ट. ओके. सी, हे ऑल जे टॉपिक्स आहेत आपले. आता हे झाले आपले एंड युजरचे टॉपिक्स. पुढे जाऊन काय आहे, कॉन्फिगरेशन. आता कॉन्फिग मध्ये काय काय डेटा पाहायचा आहे. सो फर्स्ट आहे एंटरप्राइज स्ट्रक्चर कॉन्फिगरेशन. एंटरप्राइज स्ट्रक्चर कॉन्फिगरेशन. देन सेकंड बीओएम बॉम्ब कॉन्फिगरेशन असेल. देन वर्क सेंटर कॉन्फिगरेशन असेल. त्यानंतर राउटिंग कॉन्फिगरेशन असेल. म्हणजे आपण जे वरती सगळे टॉपिक पाहिले होते ना, सगळ्यांच्या बॅकएंड सेटिंग्स असतात कॉन्फिगरेशन मध्ये. देन पुढे जाऊन शॉप फ्लोअर कॉन्फिगरेशन असेल. शॉप फ्लोअर कॉन्फिगरेशन म्हणजे काय, प्रोडक्शन ऑर्डर और प्रोसेस ऑर्डर कॉन्फिगरेशन. देन एमआरपी कॉन्फिगरेशन आहे. त्यानंतर बॅच मॅनेजमेंटचं कॉन्फिगरेशन आहे. हे वरती जेवढे टॉपिक्स आहेत सगळ्यांचं बॅकएंडचं कॉन्फिगरेशन असतं. सो आपल्याला ते कॉन्फिगरेशन सुद्धा सगळ्यांचं पाहायचं. सो आपला जो सिलेबस आहे, तो सिलेबस डिवाइड होतो 3 सेक्शन मध्ये. फर्स्ट सेक्शन कोणता आहे, फर्स्ट आहे एंड युजर. सेकंड कोणता आहे, कन्सल्टंट. अँड थर्ड कोणता आहे, प्रोजेक्ट. आता एंड युजर मध्ये काय असणार आहे, जे काही बिझनेस प्रोसेस सगळे असतात ते येतो एंड युजर मध्ये. कन्सल्टंट म्हणजे काय, यामध्ये येतं कॉन्फिगरेशन. आणि प्रोजेक्ट मध्ये डिटेल्स अबाउट दी प्रोजेक्ट्स. सो इन एसएपी वी हॅव नंबर ऑफ प्रोजेक्ट्स, प्रोजेक्ट टाइप्स. सो त्यामध्ये इम्प्लिमेंटेशन प्रोजेक्ट आहे. देन सेकंड सपोर्ट प्रोजेक्ट आहे. देन मायग्रेशन प्रोजेक्ट आहे. अँड रोल आउट प्रोजेक्ट. सो असे 4 काइंडचे एसएपी मध्ये प्रोजेक्ट्स असतात. सो इम्प्लिमेंटेशन प्रोजेक्ट म्हणजे काय, समजा एखाद्या कंपनीकडे एक वेगळी ईआरपी सिस्टीम आहे, त्यांना एसएपी आता यूज करायची. मग आपल्याला काय करायची, सगळी सिस्टीम त्यांना डिझाईन करून द्यायची ऍज पर रिक्वायरमेंट. तो झाला इम्प्लिमेंटेशन. सपोर्ट म्हणजे काय, एक्झिस्टिंग ते आता एसएपी यूज करतात, इम्प्लिमेंटेशन झालेलं आहे, बट त्यांचे फर्दर काही डाऊट्स आहेत, फर्दर प्रॉब्लेम्स आहेत, त्यांना प्रोसेस मॉडिफिकेशन करायचे. नोटिफिकेशंस. येस, सो ते ना सपोर्ट मध्ये, म्हणजे एक इश्यू बेस्ड काम असणार आहे किंवा न्यू रिक्वायरमेंट. देन मायग्रेशन म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल त्यांच्याकडे ईसीसी व्हर्जन आहे, त्याला हानामध्ये यायचंय, किंवा इन फ्युचर मध्ये आता हाना चालू आहे, पुढच्या 2-3 वर्षात 4 वर्षात नवीन काहीतरी रेसिपी लॉन्च केले, त्यामुळे त्यांना स्विच व्हायचंय. सो तो झाला मायग्रेशन प्रोजेक्ट. यामध्ये व्हर्जन चेंज करत जातं, नेक्स्ट व्हर्जनला आपण अपग्रेड करतो. आणि रोल आउट म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल आता एखादी कंपनी आहे, त्या कंपनीचे 4 प्लांट आहेत. समजा 2 प्लांट मध्ये ऑलरेडी रेसिपी इम्प्लिमेंट झाले, ते रेसिपी यूज करतात, तर रिमेनिंग 2 मध्ये त्यांना नेक्स्ट इम्प्लिमेंट करायचंय. तो झाला रोल आउट प्रोजेक्ट. सो असे नंबर ऑफ प्रोजेक्ट सुद्धा आहेत आपले. मग आपण यामध्ये काय करणार आहे, हे ऑल सगळे टॉपिक्स यामध्ये शिकणार आहोत. म्हणजे एंड युजर, कॉन्फिगरेशन अँड प्रोजेक्ट. सो अशा प्रकारचा आपला सिलेबस असणार आहे. आता याचं ड्युरेशन असेल, हे ड्युरेशन जाईल एक 3 ते 3.5 महिने. किंवा 3-3.5 महिन्यामध्ये आपल्याला पूर्ण कोर्स कव्हर करायचा आहे ऑल. सो आतापर्यंत जे मी डिस्कस केले त्यामध्ये कुणाला काही डाऊट्स. हॅलो हम्म. सर, तुम्ही आणखी एक गोष्ट, जसं की यांना सगळ्यांना स्क्रीन शेअर करून दाखवा एसीपीचं कसं काय राहील, आहे का नाही, म्हणजे
काही गोष्टी माहिती पडून जाईल की कसं येस काय आहे, येस, म्हणजे काय एसएपी टी तर टी कोड्स काय आहे आणि हम्म. काय राहतात, आहे का नाही? नाही ना, ते तर तर तुम्हाला नेव्हिगेशन दाखवणारच आहे मी. बट त्या हम्म. अगोदर यामध्ये काय डाऊट्स आहेत का ते क्लिअर करू. एसीपी तुम्हाला शो करणार आहे मी नेव्हिगेशन, एसीपी सिस्टीम कशी असते. ओके, नो क्वेश्चन. सो आपला एसीपीचा लॉग ऑन आहे. सो या लॉग ऑनला डबल क्लिक करायचंय. मग एसीपीचं लॉग इन पेज ओपन होतं. तुमची सिस्टीम आहे त्या सिस्टीमला काय करायचंय, डबल क्लिक करायचं. समजा आता मला ही सिस्टीम ओपन करतो, फर्स्ट वन एस फोहानाची. याला मी डबल क्लिक करणार, लॉग इन पेज आला. येथे युजर आयडी पासवर्ड एंटर करायचं. आता मी माझा आयडी पासवर्ड एंटर करतो अँड देन प्रेस एंटर. सो ह्या एसीबीचं होम स्क्रीन आहे. ओके, सो वरती आपण पाहू शकतो मेनू, एडिट, फेवरेट, एक्स्ट्रा, सिस्टीम, हेल्प, हे झाले मेनू फंक्शन्स ऑफ एसीबी. गाईज ही मीटिंग एका मिनिटात क्लोज होईल. तुम्हाला सेम मीटिंगला परत रिजॉईन करायचं आफ्टर क्लोज दिस मीटिंग. देन इथे तुम्ही पाहू शकता एंटरचा आयकॉन आहे. सो यालाच म्हणायचं एक्झिक्यूट ऑर एंटर. एंटर तुम्ही इथून पण करू शकता किंवा कीबोर्डचा एंटर बटन. हा जो व्हाईट बॉक्स आहे यामध्ये आपल्याला टी कोड एंटर करायचा. टी कोड म्हणजे काय, ट्रान्झॅक्शन कोड. सो ट्रान्झॅक्शन कोड काय असतं, सो एसीपी मध्ये आपल्याला काही डेटा बनवायचा आहे, एनी डेटा, जो मास्टर डेटा असेल, ट्रान्झॅक्शन डेटा असेल, कॉन्फिगरेशन असेल, तो सगळ्यांसाठी काय आहेत सिस्टीम मध्ये प्री डिफाईन टी कोड्स आहेत. आपण ते टी कोड्स यूज करून पुढे जाऊ शकतो किंवा आपल्याकडे एसएपी एक्सेसचा पाथ असतो. सो आपण